नाशिक शहरात आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक विकास कामं सुरू आहेत, मात्र कामांमध्ये दिरंगाई होत आहे आणि त्यामुळेच नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके आज रस्त्यावर उतरलेल्या आहेत. ठिकठिकाणच्या कामांची पाहणी करतायत. कामांची पाहणी चालू आहे, एका बाजूला अतिक्रमण निर्मूलन मोहीम देखील चालू आहे. काय आजचा दौरा आहे? नक्कीच आपण सगळेजण पाहत असाल तशी माहिती देखील प्रसिद्ध केली आहे आम्ही की आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर जे काम सुरू आहेत, परत त्याच गोष्टीसाठी आपल्याला अनेकदा सूचना कराव्या लागत आहेत आणि आता मॉन्सून टास्क फोर्स सज्ज झालेला आहे आणि हा जो मॉन्सून टास्क फोर्स आहे तो आपण पाहताय की पूर्ण अतिक्रमण विभाग असेल, वॉटर, गार्डन हे सगळे विभाग एकत्रित खरं तर प्रभाग दौऱ्यांवरती आम्ही निघालेलो आहोत आणि प्रत्येक जण ऑफिसर्स असतील, नगरसेवक असतील, सगळे पदाधिकारी असतील यांना ही टास्क फोर्स देण्यात आलेली आहे. हा अतिशय चांगला उपक्रम आहे कारण हा डोळे उघडणार आहे. आपण आतापर्यंत खूप वल्गना केला की हा क्वालिटीचा विषय आहे, तो क्वालिटीचा विषय आहे, पण मुळात आपण जेव्हा त्या कामाकडे पाहतो तिथे आम्हाला आत्ताच लक्षात आलं की काही ड्रेन लाईन्स ज्या आहेत त्या वॉटर स्टॉर्ममध्ये, कारण हा कमर्शियल एरिया असल्यामुळे निश्चितपणे त्यांना सूचना आणि त्यांच्या नावाने नोटिसा देखील आम्ही काढतो आहे. जे कमर्शियली हॉटेल्स चालवतात आणि इतर कमर्शियल कॉम्प्लेक्सेस चालवतात त्यांनी सर्रास ड्रेनेज जे आहे त्यांचं ते वॉटर स्टॉर्मला जोडलेलं आहे आणि त्यामुळे हे सगळं उफाळून येतं पाऊस आल्यानंतर आणि ते ड्रेन सगळं मागे जातं. आपण बघितलं की एक इथे काम केलेलं होतं आणि ते कुंभमेळ्याचंच काम आहे एक ड्रेन लाईनचं, पण तिथे युटिलिटी अपेक्षित होते. जो ढापा आहे तो सिवरचा टाकण्यात आलेला होता. असा गलथान कार्यक्रम हा खपवून घेतला जाणार नाही आणि त्या तात्काळ ते 2 तासात मी क्लिअर करायला लावले आहेत. तशा प्रशासनाने देखील सूचना दिल्या आहेत. माझं असं मत आहे की नागरिक, लोकप्रतिनिधी ओरडून काहीतरी सांगताय तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. काहीतरी होत असेल, एका हाताने तर टाळी वाजत नाही दादा. आपल्याला माहितीये की खरंच कुठेतरी पिन पॉइंट असेल. आता तुम्ही आमच्या ज्येष्ठ नागरिकांचा त्रागा देखील बघितला. 20 वर्षापासून लिटिगेशन चाललेल्या असलेल्या प्रॉपर्टीच्या याला तुम्ही महत्व देऊन अगदी युटिलिटी बाहेरच्या बाजूला टाकली आहे आणि तिथे कॉलेज असतं, तिथे अनेक विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, तो क्रॉसिंगचा रस्ता आहे आणि युटिलिटीचं काम फॅनिंगच्या याच्यात घेतलं. त्यामुळे तिथे अतिशय जास्त ट्रॅफिक होते. 2 ऍक्सिडेंट झाले. परवा लहान मुलाचा एक हात फ्रॅक्चर झाला. त्यामुळे त्यांचा त्रागा झालेला आहे आणि ते काही गोष्ट खरीच सांगताय ना आपल्याला. त्यामुळे त्यांच्याकडे आपल्याला गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. किती जरी लिटिगेशनचे असतील, आता आपल्याला सिद्धार्थनगरला पण तेच दिसतंय की कोर्टाच्या ऑर्डर्स आहेत, पण आपण काहींना समर्थन करतोय, अतिक्रमणाला समर्थन करतोय आणि युटिलिटीज बाहेरच्या बाजूनी रस्ते कमी करतोय. शेवटी उद्या काही प्रॉब्लेम झाला तर पुन्हा त्याच ठिकाणी तुम्हाला खोदायचं, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे युटिलिटीज टाकून तुम्ही सोयीचं तर करताय, पण पुन्हा जर युटिलिटीज बरोबर ठिकाणी जर टाकल्या नाही तर ते भविष्यात पण गैरसोयीचंच होणार आहे. चालढकल करणाऱ्यांवर काही कारवाई होणार आहे? निश्चितपणे हे जे काही आता हायकोर्टातले मॅटर असतील, लिटिगेटेड मॅटर्स असतील आणि ज्या ठिकाणी युटिलिटीज अशा पद्धतीने कॉम्प्रोमाइज करण्यात आलाय त्यावर ऍक्शन घेण्यासाठी सोमवारी एक बैठक बोलवलेली आहे. जे ठेकेदार आहेत, रस्त्याची कामं असेल किंवा इतर कामं, त्यामध्ये दिरंगाई होत असल्याचं निदर्शनास येत आहे, त्यांच्यावर काय कारवाई? दिरंगाई जी झाली आहे त्यांना पेनल्टी ऑलरेडी आपण सुरू केली आहे. परवाच मी त्यांची मीटिंग कॉल केली होती आणि सगळ्यांना सांगितलं आहे की वेळेत काम होणं अपेक्षित आहे. वेळेत जर काम झालं नाही तर पेनल्टी तर आहेच, पण सेफ्टी नॉर्म्स आधी पाळा. कारण आपण जिथे खोदाई करून परत त्याला क्लोज केलं आहे ते पावसाने धसणार आहे. नागरिकांना नाही माहिती की हे क्लोज दिसतं आहे. जेव्हा पाऊस येतो ते धसतं आणि चाक फसून नागरिकांना त्रास होऊ शकतो. बऱ्याच ठिकाणी असंही झालंय की लोक मॅनहोलमध्ये मुंबईत वगैरे पडले आहेत. त्यामुळे ती पुनरावृत्ती इथे होऊ नये नाशिककरांमध्ये, अशी माझी ठाम मत आहे आणि इच्छा आहे की प्रशासनाने याला गांभीर्याने घ्यावं. असे किती कामं आहेत, किती ठेकेदार आहेत आणि किती जणांवर काय कारवाई झाली? आतापर्यंत कुंभमेळ्याचे जर बघितले 28 रस्ते आहे, एकूण 18 ठेकेदार आहेत आणि साधारण 4 ते 5 ठेकेदारांवरती ही कारवाई आहे. त्यांना दर दिवसा दंड लावलेला आहे. त्याचबरोबर काही कामांमध्ये त्रुटी आढळून येत आहेत.
कामं निकृष्ट दर्जाची होत असल्याची ओरड आहे, त्याबाबत काय? नाही, नक्कीच आमचे लोकप्रतिनिधी हे लोकाभिमुख काम करणारे आहेत आणि सगळेच रस्त्यावर आता उतरलेले आहेत. आतापर्यंत जी ओरड होती, प्रशासन अगदी सहजरित्या लोकप्रतिनिधींना अगदी म्हणजे चोराच्या भूमिकेनं पाहत होत्या, तर हे बंद करा. हे काही नाशिककर सहन करणार नाही. हे नाशिक आहे. आम्ही इथे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहोत आणि अशा पद्धतीने जर प्रशासन याला चालढकल करणार असेल तर ह्या प्रशासनामध्ये असलेले जे अधिकारी नाशिकचे आहेत ते मुळात त्यांना सगळी गोष्ट माहिती आहे, कारण वर्षानुवर्ष ते काम करत आले. आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की आत्ताच्या युटिलिटी, जुन्या युटिलिटी याचा डेटा बँक तयार करा ना, कारण पुढे जर तुम्हाला प्रशासन कायम ओरड करता आमच्याकडे माणसं नाही, अहो तुमच्याकडे डेटा पण नाही. माणसं नाही तुम्ही भरती करणार आहात, त्यांना काय शिकवणार आहात? त्याच्यामुळे आधी डेटा आणि माणसं दोघांनाही जपा आणि जे बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर्स आलेले आहेत त्यांना प्रोटेक्शन देण्यापेक्षा हे काय सांगताय, आम्ही काय सांगतोय याच्यावर लक्ष द्या. एकूणच आपण बघतोय नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके ह्या आक्रमक झालेल्या आहेत. शहरातील विकास कामांची पाहणी तर केलीच जात आहे, नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला ठेकेदारांवर कारवाई करत अधिकाऱ्यांना देखील सज्जड दम दिला जात आहे. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.